नमस्कार. नेहमीच मी समृद्धी महामार्ग, दिल्ली मुंबई एक्सप्रेसवे या असेच व्हिडिओ का करत असतो. कारण बऱ्याचदा आपल्या कमेंट्सद्वारे मला विचारलं ते तुम्हाला इथं समृद्धी महामार्ग दिसतो का, त्याबाबत मी आज हा व्हिडिओ करीत आहे. आत्ताच्या घडीला जिथनं मी चाललो आहे ते वडपे या ठिकाणावर, आणि हा वडपे ते माझीवाडा जो आटपत्र करण्याचं काम सुरू आहे त्याचा वडपेतनं सुरू झालेला. अरे बापरे, अचानक ब्रेक दाबला आहे ना वाचलो थोडा. तर वडपे ते माझीवाडा जे आटपत्र करण्याचं काम सुरू आहे त्याच्यासाठी इथे हा ब्रिज बांधला जात आहे वडपेचा. तर मुख्य कारण असं की मी इथले व्हिडिओ का करतो, तर गोष्ट अशी आहे की मी या ठिकाणावर आमने म्हणजे आशेरे या ठिकाणी कामासाठी जातो. तुम्हाला बहुतेकांना असं वाटेल की मी यूट्यूब चॅनल चालवतो म्हणजे यूट्यूबसाठीच काम करतो का, म्हणजे माझ्या व्हिडिओजसाठी आपल्या चॅनलसाठीच काम करतो का असं वाटत असेल. परंतु हे बघा, समृद्धी महामार्गाचा बोर्ड इथे खाली पडलेला आहे किलोमीटरचा. याला 10-15 दिवस झाले हा बोर्ड खाली पडलेला आहे. वरती होता जे होर्डिंग्सवर लावले तिथे लावलेला होता, आता हा बोर्ड खालती पडलेला आहे. असं तो आता केव्हा इथनं उचलला जाईल तो झालो. तर सांगायचं तात्पर्य इतकंच की मी आमने वाशेर या ठिकाणी कामाला जातो, जॉब करतो. फक्त यूट्यूबवर व्हिडिओ अपलोड करणं, आधी शूट करणं, तिकडे जाणं असा हेच नाही करत आहे. मी 9:30 ते 6:30 हा माझा जॉबचा टाईम आहे. या पिरियडमध्ये मी कामावर असतो आणि 8:30 वाजता मी घरून निघतो. मला भिवंडी ते वाशेरे आमने पोहोचण्याला आपल्याला 40 मिनिटे लागतात. परंतु मी कंप्लीट 1 तास घेतो, कारण जर 20 मिनिटं असतात ते मी जेव्हा बघा हा जो आपला रस्ता आहे मुंबई नाशिक महामार्ग त्या रस्त्यावरनं प्रवास करतो. त्यामुळे ते जे 20 मिनिटं मी एक्स्ट्रा घेतो, 40 मिनिटात जर मी पोहोचत असेल तर मी 60 मिनिटे लावतो. म्हणजे 20 मिनिटं अगोदर येतो मी. 9:45 नंतर निघालो तरी 9:30 वाजेपर्यंत कामावर पोहोचू शकतो. परंतु 20 मिनिटं अगोदर येतो त्या कारण बघा हे असे अचानक त्या रस्त्याने प्रवास करताना जेव्हा काही मला काय वेगळं दिसतो तर मी ते शूट करतो. त्यासाठी मला जो वेळ लागतो तो वेळ म्हणजे हा 20 मिनिटे. म्हणून मी सकाळी निघतो आणि या रस्त्याने जाताना मुंबई नाशिक महामार्गाने जाताना जे नजरच पडतो ते मी घेतो. म्हणजे कधी इथनं जात असताना एखादा कंटेनर पलटला तर त्याचा व्हिडिओ शूट करा, ट्रॉफिक लागली का त्याचा व्हिडिओ शूट करा, म्हणजे असं कंटिन्यू चालूच असतो. त्यामुळे नित्याचीच बाब आहे माझी इथनं येणं जाणं. आता तुम्ही पाहू शकता 8 तारखेला चाललो तर हा व्हिडिओ मी शूट करतो. मी यासाठी केला की बाबा मी सांगावं मी नेहमी इथे व्हिडिओ का शूट करतो समृद्धी महामार्ग. आता हे सांगतोय बघा, रस्त्याच्या बाजूला अशा काही कंटेनर्स वगैरे रस्त्याच्याच बाजूला जिथनं आपल्याला समृद्धी महामार्ग दिल्ली मुंबई जिथे एकत्र येतात किंवा आपला मुंबई नाशिक महामार्गासाठी जो ब्रिज बनतो वाटपेच्या या ठिकाणी, इथला व्हिडिओ आता मी लगेच तुम्हाला दाखवतो का. तर मी चाललो इथनं, मी शूट करण्यासाठी ॲक्च्युली हा पहिल्यांदा मी असा आहे की कॅमेरा लावला आहे तो ह्याला नवीन गाडी घेतली त्याला आणि निघालो नव्हतं. इथे केव्हा काय घडेल इथे काय करायचं बघा, बोलणं काय केव्हा घडेल गॅरंटी नाही. कसं बाईकवाला मध्ये दिसला तर मी इथून जेव्हा निघतो भिवंडीतून वाशेरे वडपे आमनेला यायला तेव्हा मला रस्त्यात ते दिल्ली समृद्धी महामार्ग लागतो, दिल्ली मुंबई एक्सप्रेसवे लागतो किंवा जे काही काम चालू आहेत रोड कन्स्ट्रक्शनचे. हे बघा किती मोठा पाईप घेऊन चाललेला कंटेनर. हा जो बाजूला ब्रिज आहे हा तुम्ही बघू शकता, मुंबई नाशिक महामार्गावर ब्रिज 5-6 महिने आले काम लाभलेले. आणि नेमका काल मला वाटतं शनिवारपासून तिथे भराव टाकण्याचे काम सुरू झालेले आहे आणि तो ब्रिज कदाचित त्याच्या खाली काम सुरू झाले.
आणि मग तिथनं पुढे निघालो का मी साईदाराद्वारा तुम्ही पाहू शकता माझ्या डाव्या हाताला देखील कामे सुरू आहेत की साईदारा जो इंटरचेंज बनत आहे जे समृद्धी महामार्ग जो आत्ताच्या घडीत तुम्ही जिथनं प्रवास करता त्यासाठी जाणारा जो मुख्य वळण राहील जे मुख्य मार्ग ते या ठिकाणावर राहणार आहे. तर मी याचे देखील व्हिडिओ करतो का याच रस्त्याने चाललो म्हणून मी करत असतो आणि मी 20 मिनिटे स्पेशली इथे व्हिडिओ बनवण्यासाठी ठेवलेले असते. बाजूला रस्ता तयार देखील झालेला आहे कुठं तरी म्हणजे तिथनं करायचे वळण देतील काही दिवसानंतर आणि हा मुख्य रस्ता करायचं बंद करतील आणि बाजूने वळण देतील. असो याबाबत मी व्हिडिओ करेल नंतर आणि तो तुमच्यासमोर सादर करेल. आत्ता फक्त इतकंच की मी 9:30 ते 7:30 जो जॉब करतो त्या पिरियडमध्ये इथे मला हे जे कामं दिसतात यांचे मी तुम्हाला अपडेट देत असतो आणि तुमच्या ज्या कमेंट्स येतात कमेंट्स मला नेहमी येतात तिकडचा व्हिडिओ करा भाऊ तिकडचा व्हिडिओ करा भाऊ. तर त्यांच्यासाठी मी रविवार राखून ठेवलेला असतो किंवा एकाच दिवस सकाळी 7 वाजताच घरातून निघतो 7 सव्वा 7 म्हणजे मला 2.5 तास भेटतात. 9:30ला जॉबला 2.5 तासात मग मी तिथून कल्याण बदलापूर किंवा वाडा रोड असे जे काही रस्ते करायचे असतात तिथले शूट करू. आणि आता मी मुंबई नाशिक महामार्ग सोडून जे भोरगाव आहे त्या भोरगावातून आता कामासाठी चाललो होतो आणि पाहू शकता भोरगावाची कमान खूप सुंदर आणि अप्रतिम अशी कमान आहे या भोरगावाची. आणि या कमानीच्या अगोदरांना खूप छान छान असे स्टॅच्यू बनवलेले आहेत छोटे मोठे आणि ते स्टॅच्यू असे आहेत ना की आपल्या बालपणाची आठवणी करून देणार आहे. म्हणजे दौरा खेळताना स्टॅच्यू आहे किंवा आपण लहान असताना टायर चालवतो सायकलचे हातात काठी घेऊन त्याचा स्टॅच्यू आहे. कोणी पुस्तक वाचतोय कोणी मासे पकडतो असे खूप छान छान असे स्टॅच्यू या भैरगावाच्या कमानीजवळ म्हणजे एंट्रीलाच आहे. तर मी जसे लांबचे व्हिडिओ बनवायचे असतात तेव्हा मी सकाळी 7 वाजता निघतो मी सांगितलं त्या आत्ता आणि मग तितका व्हिडिओ सर्व करून मी 9:30 वाजेपर्यंत जॉबवर पोचतो. आता राहिला विषय आता जे व्हिडिओ करणार होते मी 2 तास अगोदर निघतो किंवा लांब जायचं असेल तर हा जर रोड आहे तर माझा नेहमीचा तर मी 20 मिनिटे अगोदर आणि हे सर्व केल्यानंतर जेव्हा मी 9:30 वाजता कामावर पोहोचतो त्यावेळेस मी काहीच करू शकत नाही. जर मी 10 मिनिटं अगोदर पोहोचलो तर जे मी व्हिडिओ शूट केलेले असतात कॅमेऱ्यामध्ये आपला 2 कॅमेरे वापरतो आपण SJ Cam C300 आणि दुसरा जो आहे तो DJI Action 2 कॉम्बो पॅक हे 2 कॅमेरे मी वापरतो. भोरगावातलं मंदिर गेलं तर 10 मिनटं माझ्याकडे असतील तर मी नाश्ता करायला किंवा वडापाव खायला किंवा चहा प्यायला थांबतो आणि मग त्या 10 मिनटात जे काही मी शूट केलेला असतो त्या व्हिडिओज माझ्या मोबाईलमध्ये घेऊन ठेवतो जेणेकरून मी घरी गेलो का मला तो इतक्या वेळ वाचतो की बाबा कॅमेऱ्याने मी शूट केलेले व्हिडिओ कसे आता मी घेऊ तो जो वेळ तो वाचतो. आणि जसे मी 6:30ला सुटतो 6:30ला सुटल्यानंतर पावणे 7:30 वाजतात घरी कारण संध्याकाळी ट्रॉफिक लागलेली असते. आणि मग त्याच्यानंतर हातपाय धुवून वगैरे झाला चहा पाणी झाला का मी 8 वाजता 7:30 ते 8 किंवा पावणे 8 15-20 मिनटं थोडा रेस्ट तर 8 वाजता मी एडिटिंगला बसतो. जे काय व्हिडिओ शूट केला असतो ते एडिटिंग करत बसतो. एडिटिंग पण मी मोबाईलवरच करतो. मी स्पेशली म्हणजे मला कम्प्युटर वगैरे काही येत नाही त्यामुळे जे काय एडिटिंग आहे ती मोबाईलवर करतो. व्हिडिओ शूट करतो ते कॅमेऱ्याने करतो आणि एडिटिंगला 8ला बसलो का 10 10:30 11 वाजतात. मग त्यावेळेस मी काय करतो व्हिडिओ जो माझा एडिटिंग करून कंप्लीट झालेला असतो तो व्हिडिओ नीट विचार करून पुन्हा एकदा बघून त्याला यूट्यूबवर अपलोड करायला ठेवतो. आणि मग 11 वाजता तोपर्यंत आणि मग झोपतो आणि मग राहिलेलं काम झोपल्यानंतर जेव्हा सकाळी मी 5:30ला उठतो 6 वाजता आंघोळ करून मोकळा होतो आणि मग जे राहिलेले एडिटिंग जे व्हिडिओ अपलोड केले असतो यूट्यूबवर त्याचं डिस्क्रिप्शन बनवणं असतं. त्या व्हिडिओसाठी आपला थंबनेल बनवायचं असतं तर ते काम मी सकाळी 6:30 ते 7च्या दरम्यान करतो कारण 6:30 वाजता मला मुलीला शाळेत सोडावा लागतो. तर राहिलेला हा जो अर्धा तास त्या पिरियडमध्ये मी डिस्क्रिप्शन पूर्ण भरतो आपला जो व्हिडिओ मी अपलोड केलेला असतो त्याचा आणि त्यामुळं त्यात थंबनेल बनवावा लागतो तर अर्धा पाऊण तास जातो त्यात.
आणि हा माझा डेलीचा रुटीन आहे. आणि हल्ली कधी कधी मला लेट होत होता, व्हिडिओ राहून जातात, शूट वगैरे होत नाही. म्हणजे सध्या काम भरपूर असलं ना किंवा महिन्याचे शेवटचे 4-5 दिवस, मग मला सकाळी कधी कधी 7 वाजता कामावर जावं होतं, 7-7 वाजता, रात्री 10 वाजता सुट्टी होते. म्हणजे जरा वेळ मिळत नाही. पण मग त्यावेळेस मी काय करतो, एखादा लाईव्ह सकाळी बोला किंवा रात्री अपलोड करण्याचा प्रयत्न करतो, किंवा ज्या काही बातम्या असतात त्या बातम्या वाचून त्याच्यावर एखादा व्हिडिओ बनवण्याचा प्रयत्न करतो. कारण मी शूट केले असतो, सकाळी 7 वाजताच कामाला गेलेलो असल्यामुळे आणि रात्री 11 वाजले असतात घरी यायला, मग त्यामुळे वेळ भेटत नाही. हा नेहमीचा रुटीन आहे. पण आपण जेव्हा कमेंट्स करता इकडचे व्हिडिओ बनवा, तिकडचे व्हिडिओ बनवा, तेव्हा मी प्रयत्न करतो आणि 7 वाजता बाहेर निघून ते व्हिडिओ शूट करतो किंवा रविवारच्या आधी राखून ठेवतो. तर अशा प्रकारे हा माझा रुटीन आहे. आणि जसे की तुम्हाला मी बोललो की समृद्धी महामार्गाचे व्हिडिओ काय असतात, तर तुम्ही पाहिलं असेल, मी भिवंडीतून निघाल्यापासून कामावर जाईपर्यंत, म्हणजे वडपे जे काम चालू आहे बरोबर, ते वडपे ते माझीवाड्याचं आहे, किंवा त्याच्या पुढे आलो का दिल्ली मुंबई एक्सप्रेसचे जे काम चालू आहे, किंवा त्याच्या पुढे आलो तर सायदारा इंटरचेंज समृद्धी महामार्गाचे कामे सुरू आहे. ते जे काही कामे सुरू आहेत त्यांची अपडेट देण्यासाठी मला स्पेशल बाहेर जावे लागेल. आणि हा कुक्षे आमने गावांना जोडणारा जो ब्रिज आहे, त्या ब्रिजवरून आपण चाललेलो आहोत आता. तर जर मी हा प्रवास करताना रस्त्यातच मला हे सगळं दिसत असेल, तर मी बाहेर न जाता हे शूट करतो आणि तुम्हाला याचे रोज नवीन नवीन काय ना काय याच्यात बदल घडत असतात. तो बदल तुम्हाला दाखवण्याचा मी प्रयत्न करत असतो. पण तुमच्या शब्दाला मान देऊन मी बाहेरचे व्हिडिओज वगैरे करण्याचा प्रयत्न करतो. आणि जर काही जणांनी मला कमेंट्स करून सांगितलेले असतील तिकडचा व्हिडिओ किंवा तिकडचे ते राहिले असतील, तर तुम्ही हा व्हिडिओ पाहून आणि मी कसा कामाला जातो किंवा काय करतो यावर अंदाज बांधू शकता की मी ते व्हिडिओ का बनवू शकतो नाही. हा समृद्धी महामार्गावरचा आमने कुक्षे गावांना जोडणारा ब्रिज, त्याच्या खालून समृद्धी महामार्ग येईल आहे, म्हणजे दिल्ली मुंबई एक्सप्रेसवे किंवा JNPT वडोदरा अशातला म्हणतात आहे. आता हा ब्रिज देखील याचे काम आहे ना एकदम खालच्या पातळीचे आहेत. त्याबाबत मी व्हिडिओ देखील अपलोड केलेले, पण ते एकदम बेकार झालेलं. पण मी व्हिडिओ अपलोड केल्यानंतर काही औषधं व्यवस्थित करण्यात आलेला हा ब्रिज आमने कुक्षे गावांना जोडणारा. कल्याणवर येणारे जाणारे लोक जे वडपेच्या ठिकाणी येतात ते बरेचसे लोक या रस्त्याचा वापर करतात. म्हणजे कल्याणमधून निघून आधारवाडी करत, बापगाव करत, सावध नाका येतात आणि सावध नाक्यावर थोडं पुढे आलं काही वळण लागतं, खांडोल वगैरे नाव काहीतरी गावात, तिथून आतमध्ये फिरून या ठिकाणाहून या रस्त्याने लोक आपला मुंबई नाशिक मार्ग वडपे सायदारा इंटरचेंज या ठिकाणी निघतात. त्यासाठी या रस्त्याचा वापर करतात. हे मला वाटतं मी पहिल्यांदा सांगितलं असेल. म्हणजे बघा, मी या रस्त्याने प्रवास करताना मला जे जे लक्षात होतं ते मी शूट करताना तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करतो. तर मी बहुतांश कामाच्या जवळ पोचलेलो आहे. साधारणतः 40 मिनिटे लागतात आणि मी चाललो ते आमनेच्या दिशेने. हा जो ब्रिज आहे, मी जसे की मुंबई नाशिक महामार्गावरून सुखसागर हॉटेलच्या समोर निघालो आणि कामाला चाललेलो आहे. तर कामावर जाताना आता काय 5-1 मिनिटाच्या अंतरावर मी कामाला जाणार आहे. आणि या आमने कुक्षे गावाच्या ठिकाणाहून थोड्या मिळून मला पुन्हा हे बघा या असा खडतर प्रवास करतो मी. आणि हा पूर्ण प्रवास करताना खास आपल्याला ते व्हिडिओ बनवत असतो, खूप मेहनत घेतो. त्यासाठी एक लाईक तर नक्कीच झाला पाहिजे आणि चॅनल पहिल्यांदा आले असल्यास सबस्क्राईब करायला देखील विसरू नये, जेणेकरून तुम्हाला तुमच्या डिमांडनुसार मी व्हिडिओ अपलोड करत जाईल जसा वेळ बदल तसा. आणि जर व्हिडिओ नाही भेटले तर तुम्ही आता समजून जाऊ शकता की मला प्रत्येक गोष्ट शक्य होत नाही आहे. आणि जॉब करणं, त्यानंतर हे व्हिडिओ शूट करणं, त्यांनी एडिटिंग करणं, अपलोड करणं, डिस्क्रिप्शन भरणं किंवा थंबनेल बनवणं, अशा अनेक गोष्टी आल्या. हे सर्व करावं लागतं. म्हणून मी नेहमीच समृद्धी महामार्ग, दिल्ली मुंबई एक्सप्रेस, मुंबई नाशिक महामार्ग यांचे व्हिडिओ करत असतो. आणि काय करत असतं त्याचे कारण तुम्हाला आजच्या व्हिडिओत नक्कीच समजले असतील. त्याच आपल्यासाठी हा एक
छोटासा मोठा व्हिडिओ झाला आहे. व्हिडिओ जेणेकरून आपल्यापर्यंत माहिती पोहोचावी की मी काम करतो, जॉब करता करता हे व्हिडिओ करण्याचा एक प्रयत्न करतो आपल्यासमोर व्हिडिओ आणण्याचा. असो, अशा प्रकारे आपला व्हिडिओ मी इथेच संपवतो, कारण इथे जवळ होता मी कामाला जाणार होते, काम आलेले आणि हे वेराजला लागून समृद्धी महामार्ग. मी कधी आमच्या वेराजला देखील लागून समृद्धी महामार्ग, त्यामुळे मी तिथले व्हिडिओ देखील आपल्याला दाखवतो आणि शूट करत असतो. असो, आजचा व्हिडिओ मी इथेच संपवतो. भेटूया नवीन व्हिडिओत. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र. सर्वांनी आपली काळजी घ्यावी आणि आपल्या कमेंट्स नोंदवाव्या.